अपंग जनता दलाच्या वतीने विविध मागण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण करणार असा इशारा देण्यात आला। नमस्कार, मी महिला जिल्हा अध्यक्ष धाराशिव ज्योती पेठे बोलते। आमच्या एवढ्या मागण्या आम्ही जे लेटर दिलेलं आहेत कशा संदर्भात दिलेले? पगारीसाठी म्हणजे अपंगाच्या पगारी, विधवा अपंग कोण 60 वर्षाचे असेल त्यांच्या वेळेत पगारी व्हाव्या यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। 8 महिने झालं पगारी झालेले नाहीत आमच्या दिवाळीपासून। शासनाकडे मागणी आहे की आमची वेळेत आमच्या पगारी व्हाव्या, जी देतात ती सुद्धा तुम्ही वेळेवर देत नाहोत। आणि ते अंत्योदयाचं रेशन कार्ड आहे त्याचं काय ते नुसतं कागदपत्रीच आहे फक्त, त्याच्या पलीकडे ती काहीच दखल देत नाही ती त्याची। त्या नुसतं पिवळं रेशन कार्ड देते, त्याला माल पण उपलब्ध करून देत नाही ती। नाही 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 होत। 5,000 रुपये नुसतं त्या अपंग लोकांचा नुसतं गोळ्याचा खर्च आहे। 1,500 पुढं पुरत नाही, ती सुद्धा आमचं येण्या जाण्याला खर्चून जातात। त्याचा उपयोग काय, तुम्ही देता ते देता परत ते महागारी बी घेता म्हणल्याने काम आहेत। त्यासाठी आमच्या जी काय मागण्या आहेत ती पूर्ण कराव्या एवढीच विनंती आहे सरकारला। काय मागण्या आहेत? आमच्या मागण्या अशा आहेत की सर, की अपंगांना जे 1,500 पेन्शन देतात ते बी वेळेवर देत नाहीत। कारण की आता DBT म्हणते, DBT बी पूर्ण झाली तरी पण काही लोकांच्या 8 महिने झालेत पेमेंट पडायला नाही। तहसीलला त्यांनी बी गेले, वारंवार जाते, कागदपत्र देते, तरी पण उपलब्ध नाही। DBT तहसीलवाली म्हणतात की कलेक्टर आपल्या तलाठी साहेबाकडे जावा, तलाठी साहेब म्हणतात आमच्याकडं का नाही तहसीलला जावा, असे नाही का हेलपाटे मारायला लावायलेत। तरी पण आम्हाला कलेक्टर साहेबांना एवढं सांगायचं आहे की अपंग बांधवाची एवढी परेशानी हेळसाळपणा करू नये आणि त्यांचं जे आहे मानधन आता वेळेवर द्यावे आणि 6,000 पेन्शन व्हावी ही आमची कळकळीची विनंती आहे। मागणी मान्य नाही झाल्यानंतर आम्ही पुढचं आमरण उपोषणचा इशारा करणार आहोत। आणि एवढंच नाही तर आपल्या अपंग बांधवासाठी वरनं जार आलेलं म्हणतात की अपंगांना बिना अट घरकुल देणे, ती घरकुलाची उपलब्ध करून देत नाही ग्रामपंचायतमध्ये। कागदावर ग्रामपंचायतला गेले की जागा नाही, कसं द्यावं, तुमच्या नावावर जागा आहे का, घरपट्टी भरली का असं म्हणतात। घरपट्टीमध्ये 50% अपंगांना सूट आहे, तरी पण काही ठिकाणी देतात, काही ठिकाणी देत नाहीत। तरी अपंगाची एवढी परेशानी होईल। घरकुलाची बी आम्हाला लवकरात लवकर उपलब्ध करून अपंग बांधवाला द्यावे एवढीच आमची मागणी आहे। आणि लवकरात लवकर 6,000 पेन्शन व्हावी ही कलेक्टर सरांना आमचे विनंती आहे। आपलं नाव? माझं नाव राजू शामराव चव्हाण आहे, राहणार आंबेजोळगे, तांडा, तालुका जिल्हा धाराशिव।
पद कार्याध्यक्ष आहे मी. काय अस्सलामुअलैकुम, नमस्कार, जय भीम. आमचा मोर्चा हिजाबाबत आहे की आमचे पगारी वेळेवर पडत नाही. शासनाला आम्ही बरेच वेळेस बँकेमध्ये गेलेले आहेत, आमचे पगारी वेळेवर पडत नाही. तर बँकेचे मॅनेजर असोत, चपराशी मॅडम असोत, कुणीही असोत, तिने म्हणतात आहेत की तुमचे पगारी अजून आलेले नाहीत. 8-8 महिन्याचे महाराष्ट्राच्या बाहेर 8-8 महिन्याचे लोकांना पगारी आलेले आहेत. आणि महत्त्वाचा मुद्दा हे आहे की त्या लोकांना पगारी 6-6 हजार पेन्शन महाराष्ट्राच्या बाहेर आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त 1,500 रुपये प्रति महिना आहे. ती पण तिच्यामध्ये पण आम्हाला वेळेवर तिची पगार कुणी देत नाही. आणि 8-8 महिने आम्हाला नुसतं आमच्या महिला विधवा असू द्या, अपंग बहिणी असू द्या, बांधव अपंग असू द्या, फक्त आम्हाला चक्रा मारायला लावा लागले. ती 8 महिने झाली, कोणाचे अजून पगार नाही. काय म्हातारे आमचे कोण तर म्हातारीचं असं निधन झालं आहे, त्यांची पगार वाट बघून तरी शासनाने कुठली दखल घेतलेली नाही. आणि दुसरी गोष्ट, आम्हाला अंत्योदयाचं रेशन कार्ड काय लोकांना आमच्या दिव्यांगाला उपलब्ध करून दिलेला आहे, पण त्याच्यावर माल तिने कुणीला दिलेला नाही. आम्ही तहसीलमध्ये जाऊन विचारता तर ते लोक म्हणते ती 1 महिन्यानं माल येईल. आज 3 वर्ष झाले आम्ही राशन कार्ड आमचं बनवलेलं आहे, पण आम्हाला कुणी माल दिलेले नाही. तर आम्ही सरकारला मध्ये 2-3 महिन्याआधी निवेदनपत्र दिलं होतं की आम्ही असं नाही केल्यावर, आणि आमचा आज उद्देश हेच आहे हलकी आंदोलन करायचा की आम्हाला न्याय भेटत नाही. अगर आम्हाला आज हलके आंदोलन करून बी न्याय भेटत नसेल तर आम्ही अमर उपोषणला बसणार आहोत. किती पेन्शन मिळावी आपली? आमची जी महाराष्ट्राच्या बाहेर जी आहे तेवढी पेन्शन आम्हाला 6,000च भेटायला पाहिजे. आणि काय लोक म्हणतात की आम्ही लाडक्या बहिणीची पगारी केलं म्हणून तुमच्या पगारीला अडचण येते. लाडक्या बहिणीला द्या, पूर्ण माझ्या देशच्या लाडक्या बहिणीला पगार द्या. माझ्या बहिणीला अगर पगार लाडक्या बहिणीची देत असेल तर मला तिच्यामध्ये बी खूप आनंद आहे. पण लाडक्या बहिणीला द्या आणि भाऊजीला उपाशी मारू नका, तर समद्याला पगार द्या.